नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. श्रावण महिना सुरू झाला आहे, त्यामुळे सगळीकडेच उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. श्रावण सोमवार हा भगवान शंकरांच्या उपासनेचा दिवस आहे. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना या महिन्यात कठोर व्रत करून प्राप्त केले होते आणि याच कारणामुळे हा महिना भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे. 28 जुलैला पहिला श्रावणी सोमवार आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पूजेची मांडणी कशी करावी ती पाहूया. पूजा मांडणी अगोदर आपल्याला फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे व त्यावर स्वस्तिक काढून हळदी कुंकवाची रास करावयाची आहे. शिवहर शंकरी नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. पूजा मांडणी अगोदर आपल्याला समय लावून घ्यावयाची आहे. पाटावर ताट ठेवून त्यावर भगवान शंकराची पिंड ठेवून त्यावर अभिषेक करून घ्यावयाचा आहे. पिंड ही ठेवताना आपल्याला उत्तर दिशेला ती निमुळती असली पाहिजे. पिंडीवर आपल्याला थंड पाण्याचा अभिषेक करून घ्यावयाचा आहे. थंड पाण्याचा अभिषेक केल्यानंतर दुधाचा अभिषेक करावयाचा आहे. अभिषेक करतेवेळी दूध हे कच्चे असेल तर ते उत्तम. कच्चं दूध नसेल तर तापवून थंड केलेले आपण वापरू शकतो. दुधाचा अभिषेक करताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावयाचा आहे. या मंत्राचा जप 11 ते 108 वेळा करू शकतो. त्यानंतर परत आपण पिंड थंड पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर मी पूजेच्या ताटात थोडे तांदूळ घेऊन त्यावरती पिंड ठेवली आहे. पिंडीला भस्म लावून त्याला गजवस्त्र अर्पण करायचं आहे. हे करत असताना ओम नमः शिवाय हा अखंड नामजप आपल्या मुखात असावा. देवाला बेल अर्पण करताना नेहमी बेलाचा देठ काढूनच तो शिवलिंगाला अर्पण करावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला तांदळाची शिवमूठ अर्पण करायची आहे. शिवमूठ अर्पण करताना मूठभर तांदूळ हातात घेऊन ते 3 वेळा ओले करून घ्यावयाचे आहे व ते शिवलिंगावर 3 वेळा अर्पण करायचं आहे. दूध किंवा फळे ठेवून आपण नैवेद्य दाखवू शकतो. पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला शिवलीलामृतातला 11व्या अध्यायाचे पठण करावयाचे आहे व ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा 1 माळी जप करून घ्यावयाचा आहे. अशा प्रकारे आपण श्रावण सोमवारची पूजा पूर्ण करावी. धन्यवाद.